सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच और अन्याय सरपंच और अन्याय चलना नहीं। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच और अन्याय चलना नहीं, सरपंच और अन्याय चलना नहीं, सरपंच और अन्याय चलना नहीं। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच संघटना जिंदाबाद। रोल. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सरपंचांना सुरक्षा द्या, सरपंचांना सुरक्षा द्या, सुरक्षा द्या, सुरक्षा द्या, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, सरपंच एकता, जिंदाबाद, जिंदाबाद, सरपंच एकता, जिंदाबाद, जिंदाबाद, सरपंच एकता, जिंदाबाद, जिंदाबाद, आरोपींना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच संघटना जिंदाबाद, सरपंच और अन्याय चलना नहीं, सरपंच और अन्याय चलना नहीं। हम सब एक है, हम सब एक है। सरपंच संघटनेचा विजय असो, सरपंच संघटनेचा विजय असो। दादा काय सांगाल, बीड प्रकरणामधील जे आरोपी आहेत अद्यापर्यंत अटक झाली नाही, आज सरपंचांनी काम बंद आंदोलन ठेवलं आहे, काय सांगाल या संदर्भात? बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी सलग 3 वेळा सरपंचपद गाजवणारे सरपंच देशमुख साहेब यांचं अपहरण करून आरोपींनी अतिशय वाईटरित्या त्यांचा खून केला। ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिवमध्ये एका सरपंचाच्या कारवर हल्ला करत त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये सलग सरपंचांवर हल्ले करण्याच्या ज्या घटना घडत आहेत, या घटनांचा आम्ही आज या ठिकाणी निषेध करत आहोत। या घटनांच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे बीड येथील हत्या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। सरपंचांना कायदेशीर सुरक्षा प्रदान केली पाहिजे। त्याचप्रमाणे सरपंचांना विमा सुरक्षा कवच दिला पाहिजे आणि या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मुख्य मागणीला घेऊन आम्ही 3 दिवसीय ग्रामपंचायत कामकाज बंद आंदोलन या ठिकाणी करत आहोत आणि गोंदिया जिल्ह्यातील 543 ग्रामपंचायतीसह महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून 3 दिवस बंद राहणार आहे। आमच्या सरपंच संघटनेच्या वतीनं शासनाचा निषेध म्हणून आम्ही 3 दिवसीय कामबंद आंदोलन केला। त्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रकार घडतात, बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच महोदय संतोषजी देशमुख यांच्यावर जीवघेणा हत्या झाला। 19-20-21 दिवस झाले तरी अजूनपर्यंत जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाही। हा खूप खेदजनक बाब आहे। यांचा आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करतो आहे।